मी त्या पत्रकारांना व्यक्तिगत नोटीस देणार आहे। मी असं म्हटलं, विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता महाराष्ट्रभर पक्ष प्रवेश होतात आहे। माननीय अशोक चव्हाणजीचा आत्ताच राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याचा पक्ष प्रवेश झाला आणि संपूर्ण राज्यभर उद्याही मोठ्या प्रमाणावर 27 तारखेला पक्ष प्रवेश आहे। मी असं म्हणालो, प्रत्येक बूथवर प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे कार्यकर्ते मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता भाजपमध्ये यायला तयार आहे आणि काही आपल्या ज्या महायुतीमधले घटक पक्षाचे छोटे छोटे पदाधिकारी आहेत त्यांचं सहकार्य घ्या, त्यांना सोबत घ्या आणि जे भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत ते पक्षामध्ये घ्या। कारण अनेक लोकांचे मला बूथवरनं मेसेज येतात की आम्हाला पक्षात यायचं आहे, पण आमचा पदाधिकारी न पोहोचल्यामुळं ते पक्षात येण्याकरता त्यांना विलंब होतो आणि म्हणून मी जाहीर आवाहन केलं की भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला पक्षामध्ये घ्या। ज्यांना ज्यांना यायची इच्छा असेल, मी हेही सांगितलं, तुम्ही हा विचार करू नका, हा आल्यामुळे माझ्या पदाचं काय होईल, तो आल्यामुळे माझ्या पदाचं काय होईल, माझ्या पदाला धोका होईल का। मी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं, तुम्ही नवीन कार्यकर्त्याला संधी द्या, जुन्याचा सन्मान करा आणि येणाऱ्या कार्यकर्त्याचा मोदीजीच्या संकल्पाला साथ देण्याकरता कार्यकर्ता येतो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक येतात, त्यांचा सन्मान करा असं बोललेलो आहे। बातमी चुकीची लावून त्यावर विरोधकाचे बाईट घेऊन या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक प्रतिमा खराब करण्याचं काम करतायत। भारतीय जनता पार्टी छोट्या पक्षाचा नेहमीच सन्मान केलेला आहे। अटलजींनी इतक्या पक्षाचं सरकार चालवलं, मोदीजींनी एनडीएचं बहुमत असूनही सर्व घटक पक्षांना सरकारमध्ये सामावून घेतलं। देवेंद्र फडणवीसजींनी मागच्या 14 ते 19 मध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार असताना, आमच्याकडे बहुमत असताना छोट्या पक्षालाही मोठं स्थान दिलं। महादेवराव जानकर सारखा नेता त्या ठिकाणी मंत्री झाले, सदाभाऊ खोत मंत्री झाले। त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही छोट्या पक्षाला सांभाळणारी पार्टी आहे। ही पार्टी काँग्रेस सारखी नाही आहे। या पार्टीमध्ये छोट्या पक्षाला सन्मान आहे आणि भारतीय जनता पक्ष वाढवणे, भारतीय जनता पक्षाची उंची वाढवणे ही माझी जबाबदारी आहे। जेवढे जेवढे लोक भाजपमध्ये येतील त्या सर्वांना भाजप स्थान देईल। पक्षामध्ये खूप स्पेस आहे आणि मोदीजींच्या संकल्पाला, मोदीजींच्या गॅरंटीला जे जे लोक मान्य करतील त्यांनी सर्वांनी पक्षात यावं असं आवाहन मी करतोय। मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या पत्रकारांनी खोटी बातमी छापली आहे त्या पत्रकारांना मी व्यक्तिगत नोटीस देणार आहे। राष्ट्रवादीने सिंचन घोटाळा केला, मग चौकशी करा असं मोदींना आव्हान देण्यासाठी अजित पवारांची कोंडी करताय, अशा पद्धतीचे वक्तव्य सध्या बाहेर येतात। मी आपल्याला सांगू का, जेव्हा विकासावर बोलता येत नाही, माझं चॅलेंज आहे विरोधी पक्षाला, महाविकास आघाडीच्या नेत्यांना, रोज सकाळी बाईटवर येताना काही विकासाचं बोला। सत्तेमध्ये असताना कधी विकास केला नाही, सत्तेमध्ये असताना विकासाचं एक या महाराष्ट्राचं संकल्पना केली नाही, कधी महाराष्ट्र क्रमांक 1 वर येईल असा विचार केला नाही आणि विरोधी पक्षावर गेल्यावर व्यक्तिगत रूपाने टीका टिप्पणी करून या महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम करताय। विरोधकांनी जर जनतेसमोर बोलायचं असेल तर मागच्या 65 वर्षांनी केंद्रामध्ये काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं, त्या सरकार आणि मोदीजींचं 10 वर्षाचं सरकार, महाराष्ट्रात ज्यांनी 40 वर्ष सरकार चालवले त्या सरकारचं आमच्या सरकारचं होऊ द्या, जरा एकदा जनतेमध्ये येऊ द्या। आम्ही व्हाईट पेपर काढलाय, माननीय केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनजी यांनी व्हाईट पेपर काढलेला आहे यूपीएच्या सरकारचा आणि एनडीएच्या सरकारने कसे त्या पद्धतीने भ्रष्टाचार थांबवला हे मांडलाय। आणि त्यामुळे विरोधकाला माझी आव्हान आहे, काही बोलायचं असेल तर विकासावर बोला, काही बोलायचं असेल तर महाराष्ट्र क्रमांक 1 वर कसा जाईल याबद्दल बोला। तुम्ही केलेलं कर्तृत्व कार्य लोकांना सांगा। आमच्याजवळ तर शिदोरी आहे, आमच्याजवळ तर एवढी मोठी शिदोरी आहे मोदीजींची आणि मोदीजींची गॅरंटी आहे की आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत जाऊन महाराष्ट्रातल्या जनतेला मतं मागू शकतो। इतका विश्वास आम्हाला आहे, आत्मविश्वासही आहे की जनता मोदीजींनी केलेल्या 10 वर्षाच्या कामावर मतं देतील आणि मोदीजींनी जी गॅरंटी घेतलेली आहे 2024 ते 2029 मध्ये विकसित भारताची, त्याकरताही जनता आमच्या पाठीशी आहे। रोज नमो ॲपच्या माध्यमातून मोदीजीशी लोक जोडतात आहे, याचा मला अभिमान आहे। लक्षवेधीशिवाय अर्थसंकल्प होत आहे यासाठी सुद्धा विरोधक सध्या आक्रमक झाले आहे। लक्षवेधी न घेता
अर्थसंकल्प घेतला जात असं कोणत्याही निवडणुकीच्या अर्थसंकल्पामध्ये लेखा अनुदानच मांडता येतं. लेखा अनुदानामध्ये लक्षवेधी नसतात, काही कामकाज नसतं, फार काही अत्यंत तातडीचे विषय असतात. पुढच्या 3 महिन्याच्या निवडणुकीच्या काळामध्ये लागणारा सरकारचा खर्च मंजूर होतो. विरोधकाला काही म्हणजे काम राहिलं नाही आहे. त्यांना विधिमंडळ समजत नाही आहे, विधिमंडळाची परंपरा समजत नाही, नियम समजत नाही. काय तर ज्याला हे जे बोलतात ना, जे बोलले असेल ज्यांनी, मला माहित नाही कोण बोललं, पण जे कोणी बोलले असेल ते जरा विधिमंडळात त्यांनी काम केलं नसेल किंवा विधिमंडळात काम केलं असेल तर त्यांना नियम माहिती नसेल असं मला वाटतं. सर, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांनी सुद्धा छोट्या पक्षाच्यावरून टीका केलेली आहे भाजप. बच्चू कडू साहेब आणि महादेव जानकर साहेब, जेवढं महाविकास आघाडीमध्ये बच्चू कडूजी तुम्हाला मान सन्मान नव्हता त्याच्यापेक्षाही जास्त मान सन्मान महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला मिळाला. मला अभिमान आहे की एकनाथ शिंदेजीच्या मुख्यमंत्री महोदयांनी बच्चू कडूजींनी जे जे काम मुख्यमंत्री महोदयाकडे सरकारकडे नेलं, कारण त्यांनी पाठिंबा दिला सरकारला, सरकारची जबाबदारीच आहे काम करण्याची. पण बच्चू कडू साहेब, महाविकास आघाडीपेक्षा तुम्हाला महायुतीने चांगलं सांभाळलेलं आहे. महादेव जानकरजी, तुम्ही सुद्धा, तुम्हाला माझी विनंती आपल्या या माध्यमातून आहे की भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यापेक्षा, आमच्यावर टीका करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये स्वतः महादेवराव जानकरजी मंत्री होते. खरं तर जेव्हा जेव्हा संधी आम्हाला मिळाली तेव्हा तेव्हा छोट्या पक्षांना पूर्ण ताकदीने सांभाळण्याचं काम आम्ही केलं. सदाभाऊ खोतला आपण विचारा, खरं तर जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करताय निवडणुकीच्या काळामध्ये की छोट्या पक्षाला काही मिळत नाही. भारतीय जनता पार्टीने इतिहासामध्ये अटलजीपासूनचा इतिहास, माननीय मोदीजींचा इतिहास, देवेंद्रजींचा इतिहास, जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये आम्ही आलो तेव्हा लहान पक्षाला खूप मोठं स्थान या पक्षात मिळालं, सरकारमध्ये मिळालं. आम्ही लहान भावासारखे लहान पक्ष सांभाळतो. आम्ही कधी लहान पक्षाला कमजोर करायचा प्रयत्न करत नाही आहे. आम्ही 1000 उदाहरणं आपण आपल्याला देऊ शकतो. उलट शरद पवार साहेबांच्या सरकारमध्ये, काँग्रेसच्या सरकारमध्ये लहान पक्षाला नेस्तनाबूत करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं. पण आम्ही कधीही असं करणार नाही. आमच्या रक्तात नाही, आमच्या संस्कारामध्ये नाही. तर लहान पक्षांना आम्ही सातत्याने सांभाळत आलेलो आहोत. प्रत्येक छोट्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचा असं मी सांगितलेलं होतं. देशाच्या विकासासाठी मोदींवर विश्वास ठेवून ज्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये यायचं आहे त्यांना घ्या असं मी म्हणालेलो होतो. आणि बच्चू कडूंचा आम्ही सन्मान करतो असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. मवियापेक्षा महायुतीनं बच्चू कडूंना चांगलं सांभाळलेलं आहे असं देखील बावनकुळेंनी म्हटलंय. बच्चू कडूंचा आम्ही सन्मान करतो असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. विरोधकांना काही कामं राहिलेली नाहीत अशी टीका देखील बावनकुळे यांनी विरोधकांवर केली आहे. विरोधकांना विधिमंडळाचं कामही समजत नाही असा टोला देखील बावनकुळेंनी लगावलाय.